नमस्कार मैत्रिणींनो, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। आज आपण त्या स्त्रीबद्दल बोलणार आहोत जी स्वतःच्या वेदना मनात दडवून कुटुंबासाठी असते, जी थकली तरी थांबत नाही, जी घरही सांभाळते आणि करिअरही घडवते। आजचा आपला विषय आहे घर आणि करिअर दोन्ही सांभाळणारी स्त्री। पहाटेचा अंधार अजून विरलेला नसतो, पक्ष्यांनी किलबिलाट सुरू केलेला नसतो, पण तिच्या आयुष्यात दिवस उजडलेला असतो। गजर वाजण्याआधीच ती उठते, कारण तिच्या जबाबदाऱ्यांना गजराची गरज नसते। स्वयंपाकघरात पाऊल ठेवताना ती अजूनही अर्धवट झोपेतच असते, पण हात मात्र वेगाने काम करत असतात। चुलीवर भाजी चढते, दुसऱ्या बाजूला पोळ्या फुगतात, डबे भरले जातात, मुलांसाठी प्रेमाने, नवऱ्यासाठी काळजीने, सासू सासऱ्यांसाठी आदराने। प्रत्येक घासात तिचं मन मिसळलेलं असतं। या सगळ्या गडबडीत कुणी विचारतं का, तू बस मी करतो? बहुतेक वेळा नाहीच। ती स्वतःचा चहा थंड झालेला असला तरीही पिते, कधी कधी तोही राहून जातो, पण मुलांच्या पाण्याच्या बाटल्या मात्र कधीच विसरत नाही। मुलांना उठवताना ती प्रेमाने बोलते, त्यांच्या केसांत वेणी घालताना तिच्या हातात माया असते, त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहून तिचा थकवा अर्धा कमी होतो। घरातून बाहेर पडताना ती आई असते, पण ऑफिसमध्ये पोहोचल्यावरती एक कर्तृत्ववान स्त्री बनते। तिथे तिची ओळख कोणाच्या नात्याने नसते, तिथे ती स्वतःच्या मेहनतीने उभी असते। मीटिंग मध्ये ती आत्मविश्वासाने बोलते, निर्णय घेताना ठाम असते, समस्या आला तर उपाय शोधते। तिच्या जबाबदारीवर प्रोजेक्ट पूर्ण होतात, तिच्या कामामुळे कंपनी पुढे जाते। पण तिच्या सहकाऱ्यांना माहिती असतं का की ती काल रात्री मुलांच्या तापामुळे जागीच होती? तिच्या बॉसला माहिती असतं का तिने स्वतःची झोप त्यागली आहे? तिच्या आयुष्यात सुट्टी हा शब्द फारसा नसतोच, रविवार आला तरी तिच्यासाठी तो कामाचाच दिवस असतो। घर साफ करणे, आठवड्याची तयारी करणं, मुलांच्या शाळेची तयारी, तिचं चक्र कधी थांबतच नाही। कधी ती आजारी पडते, अंगात ताप असतो, डोळे जड झालेले असतात, पण स्वयंपाक घरातील भांडी मात्र तिला हाक मारत असतात। मुलांचा डबा तयार होतोच, कारण तिला माहिती असतं मी थांबले तर घर थांबेल। ती रडते पण एकटी असताना, ती तुटते पण पुन्हा स्वतःला जोडते, ती थकते पण पुन्हा उभी राहते। आपण मोठ्या महिलांचा गौरव करतो, जसं मेरी कॉम यांनी मातृत्व सांभाळत जागतिक किताब जिंकला, जसं पी.व्ही. सिंधू यांनी अथक परिश्रमाने देशाचं नाव उज्ज्वल केलं। पण प्रत्येक घरात अशीच एक स्त्री असते जी पदक जिंकत नाही, पण रोजच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई मात्र जिंकत असते। ती स्वतःची स्वप्न पूर्ण करू इच्छिते, पण कधी कधी परिस्थिती तिची पावलं थांबवते। तरीही ती हार मानत नाही, ती थोडं थांबते, पण थांबून पुन्हा धावते। घर आणि करिअर दोन्ही सांभाळणं म्हणजे दोन वेगवेगळ्या जगांमध्ये संतुलन राखणं आहे। एक जग भावनांचं असतं, दुसरं जग जबाबदाऱ्यांचं, आणि ती दोन्ही जगांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत असते। कधी कधी समाज तिच्यावर प्रश्न उभे करतो, इतकं काम कशाला, घरात लक्ष दे, मुलांकडे बघ। पण ती शांत राहते, कारण तिला माहिती असतं तिची ओळख फक्त घरापुरती मर्यादित नाही, ती आपल्या मुलांसाठी प्रेरणा असते। मुलगी तिच्याकडे पाहून शिकते की स्त्री कमकुवत नसते, मुलगा तिच्याकडून शिकतो की स्त्रीचा आदर कसा करायचा। आपण जर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान करायचा असेल तर तिच्या कष्टाची दखल घ्यायला हवी। घरकाम ही फक्त तिची जबाबदारी नाही, तिच्या स्वप्नांना पंख देणं, बळ देणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे। ती फक्त घर सांभाळत नाही, ती भविष्य घडवते। ती फक्त करिअर करत नाही, ती आत्मसन्मान जपते। ती फक्त आई नाही, ती मार्गदर्शक आहे। रात्री सगळे झोपल्यानंतर ती देवासमोर बसते, 2 मिनिटं शांत बसते, कदाचित तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा हसत मुखाने उभी राहते, कारण ती हार मानणारी नाही। घर आणि करिअर दोन्ही सांभाळणारी स्त्री म्हणजे जिवंत शक्ती आहे। तिच्या त्यागामुळे घर उजळतं, तिच्या मेहनतीमुळे समाज पुढे जातो। आज आपण तिच्यासाठी एक गोष्ट करूया का? तिचं कौतुक करूया, तिच्या कामात हातभार लावूया, तिच्या स्वप्नांना साथ देऊया, कारण ती फक्त सुपर वुमन नाहीये, ती आपल्या आयुष्याची खरी नायिका आहे। ती शक्ती आहे, ती जिद्द आहे, ती प्रेम आहे, आणि म्हणूनच घर आणि करिअर दोन्ही सांभाळणारी स्त्री म्हणजे आधुनिक युगातील खरी देवी आहे, खरी देवी आहे। आणि शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, जेव्हा घरात सगळे शांत झोपलेले असतात ना, तेव्हा ती स्त्री मात्र अजून जागी असते। ती दिवसभराचा हिशोब करत असते, कोणाला काही कमी पडलं नाही ना, मुलं आनंदात आहेत ना, घरात समाधान आहे ना, हे सगळं ती मनाशी तपासत असते। तिच्या हातावर फोड असतात, डोळ्यात झोप कमी असते, मनात हजार चिंता असतात, पण चेहऱ्यावर मात्र हसू असतं।
कारण ती तुटली तर घर तुटेल, ती थांबली तर घर थांबेल, ती हरली तर घर हरवेल. म्हणूनच ती स्वतःच्या वेदनांना घट्ट मिठी मारते आणि पुन्हा उभी राहते. जग तिच्या यशाचं कौतुक करतं, पण तिच्या त्यागाची दखल किती जण घेतात? जग तिच्या पगाराकडे पाहतं, पण तिच्या अश्रूंकडे किती जण पाहतात? आज आपण मोठ्या महिलांचा अभिमान बाळगतो, जसं मेरी कॉम यांनी आईपण आणि संघर्ष दोन्ही जिंकले, जसं पी.व्ही. सिंधू यांनी अथक परिश्रमाने देशाचा झेंडा उंचावला. पण माझ्या मैत्रिणींनो, प्रत्येक घरात अशीच एक स्त्री आहे जी पदकं जिंकत नाही, पण रोजच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकत असते. ती देव नाही, पण देवासारखी पूजनीय आहे. ती सैनिक नाही, पण रोज लढते आहे. ती सुपर हिरो नाही, पण प्रत्येकासाठी ढाल बनते आहे. आज जर तुम्हाला तिच्यासाठी काही करायचं असेल तर फक्त एकदा तिच्याकडे बघा आणि मनापासून म्हणा, तू थकतेस पण तरीही उभी राहतेस, तू रडतेस पण तरीही हसतेस, तू पडतेस पण तरीही जिंकतेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. कारण घर आणि करिअर दोन्ही सांभाळणारी स्त्री ही फक्त स्त्री नाही, तीच घराचा आधार आहे, तीच समाजाची ताकद आहे आणि तीच आपल्या आयुष्याची खरी शक्ती आहे. आपण तिचं कौतुक करायला विसरू नका, कारण तिच्या हास्यामागे हजार संघर्ष लपलेले असतात. मैत्रिणींनो, अशाच प्रेरणादायी, भावनिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा, मला माझ्या आयुष्यातील त्या स्त्रीचा अभिमान आहे. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत, नव्या प्रेरणेसोबत. तोपर्यंत स्वप्न बघा, मेहनत करा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा.